तर आता मॅगी बनवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. ठीक आहे, अजून टाकायचं बघ. बघा ना जरा टेस्ट करा. तुम्हाला काय वाटतंय बघून? तुम्हाला काय वाटतंय? मला तर आजचा दुपारचा नाश्ता. हो 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 हो. खाली सांडू नको आपल्याला उचलावर. बस का? गरमागरम. तिला वाढू कशी झाली? भारी. 10 पैकी 8 मस्त झाले. नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालुसरे तुमच्यासाठी घेऊन आले पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ. तर चला आता आपण निघतोय. मस्त मॅगी खाल्लेली आहे. हे बघा फोनशा रेडी झाला आहे विथ सेल्फी स्टिक. हो, अजून एक आपला प्लेयर रेडी होतोय. तर चला बघूया आता आपण कुठे कुठे फिरणार आहे. तर चला पुन्हा एकदा आपण निघालेलो आहे नवीन जर्नीसाठी. पेरूची वाडी. आपण आता आलोय पेरूची वाडी रेस्टॉरंटला. चुलीवरची मिसळ. तर चला ट्राय करूया. तर मॅगी तर खाल्लेलीच. तर हे लोक बोलले आपण मिसळ खायला जाऊया. तर आलोय आम्ही आता पेरूच्या वाडीजवळ. इथं फेमस आहे नाशिकमध्ये. तर बघा हे आहे पेरूची वाडी. चला एक्सप्लोर करूया. वाव, इथं खूप सुंदर झाडं लावलेली आहेत या ठिकाणी विकायला. वाव, हे बघा. आणि या ठिकाणचं मेन आकर्षण आहे पक्ष्यांची वाडी. तर चला, आणि ही फुलं तुम्हाला हवी असेल तर विकत घेऊ शकता. वो, ॲम्बियन्स खूप भारी इकडचं. चला पक्ष्यांच्या वाडीमध्ये जाऊया. हे बघा इथं पेरूंचा स्टॉल आहे. पेरूचा रेट विचारला तर बघू शकता. इथं पेरू आहेत मस्त विकायला ठेवलेत. खूप खूप ठिकाणी बघितले मी आतापर्यंत नाशिकमध्ये पेरू. हो हो, पक्ष्यांची वाडी. लंडनचा ब्रिज आहे भैया इकडे. लंडनचा ब्रिज क्रॉस करून जायचं आहे. पण हे पण पेरूचीच वाडी आहे, पण पक्ष्यांची पण वाडी आहे. वाव, मध्ये यांनी काहीतरी केलंय. पण हा पाणी असलेलं आहे. बोटिंगचं. वाव, खूप सुंदर अशी जागा आहे. मजा आली बघून. पक्ष्यांची वाडीसाठी इथं कुपन काउंटर आहे. तर बघूया किती रुपये रेट आहे. ओ भाई, एक नंबर. बर्ड्स एंट्री. चला मॅडम. हे सगळं बघायला 100 रुपये तिकीट आहे. तुम्ही हात लावू शकता. ए भाई इथं वाव, किती क्यूट आहे. हो 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 हो. इथे राहायचंय. असं हे बघ. वाव, किती भारी वाटतंय यार. मस्त वाटतंय. हो हो, इकडे. वाव, भारी यार. तू व्हायब्रेट करते. हे कबूतर आहे. तुझे काय गाडी? झेब्रा फिंच. घे ना त्याला हातात. पांढरा कबूतर. बघा इथं आहेत पांढरे कबूतर. त्यांना हात लावता येतं का? हा,
तोंडाची हॅमस्टर. हे ना थांब रे. काय रे. अरे भाई कुठं चालला रे. कुठं चालला. कुठं चालला. कुठं चालला. कसं पकडायचं आता वरून पकडायला गेला दोडला. अरे ह्याला उठव. वाव हे बघा तुला पॅक 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 पॅक. प्रेम पक्षी. फायटर कोंबडा केवढा मोठा आहे बाबा बाबा बाबा. हॅमस्टर हॅमस्टर. हा बाबा वरच बघतोय. दात बघ भाई. हे लोक चावतात. पंछी बनू उडता फिरू मस्त गगन में. बोलो ना. अरे यार हातावर बसणारे पक्षी. ओ भारी. वाव किती सुंदर आहे यार. वाव खूप भारी वाटतंय. वा कृती आहे गे. कृती यो वा ही किती क्यूट आहे. समजा मंडळींना हे बघा आमच्या हातात बघा नुसते पॅरट सनकॉन. मी पहिल्यांदा असे एक्झॉटिक पोपट हातात घेतलंय. लेजेंडरी कॉम्बो आहे. तर कसं वाटतंय. वा खूप भारी वाटतंय. एकदा नक्की पेरूच्या बागेत पेरूची वाडीला भेट द्या. ठीक आहे भाऊ आले बघा इथे खायला. माझ्या हातातलं संपलंय आता ते उडून जातील. वाव हा वाटतं यांचा लीडर आहे. तो आहे तो. ते भरपूर सारे पोपट आहेत. आणि इथे जुईली प्रयत्न करताना आणि भाऊने एक घेतलेलं आहे अजून. बादशाह घेऊन आले. आणि इथं राजने पण एक हातात घेण्यात. वाव फायनली अजून काय भारी वाटतं यार कसं घ्यायला. बाबू मोशा भाई नको ये कैसा खेचायचा. ए बघू सेक्रेटरी है मेरा. आजा आजा. खाओ दे खाओ खाओ खा खा. आरामात खा आरामात खा. आरामात खा. काय रे कसं वाटते खायला.
अजून एक बादशाह आलेला आहे. त्याला ते एक हातात. अरे तिकडे घाबरू नको पकड. ए आराम से. बादशाह माझा आणि याचा तो शहाणा आहे बाई. चतुर आहे तो. वरच्या वरच खाल्ला बाई त्याने. ये इकडे 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 इकडे. वा वा वा. आता एक्सपर्ट झालो बाई आपण. हो गेला. हात दाखव. हा जायचा तर जायचा तर जायचा तर जा. येस सुशांतचा कुकी बाहेर आला. कबड्डी खेळणार आता. मैदानात भारी आहे रे तू. बाबा खा ना लवकर. वाव. बापरे. छोटा कर दू. असा एक फोटो काढ. परत कर. रे फोटो पण घे. आलो नको काय नाही करणार. जीन्स आवडत नाही वाटतं त्याला. सरळ करणार. हो बसला बसला. झोपला ना तो. झोपला. घेऊन जा घरी. पहिल्यांदाच डायरेक्ट मांजरी पासून. काही नाही होत. काही नाही होते. शांत राहा. रिलॅक्स राहा. मला येतोय का. झोपला. जमला तो बाई. यू आर इज कम्फर्ट झोन. मला एकदा क्यूट आहे रे. जावा किंग. हॅलो. टर्की. वाव. 5 इंच प्लाझो घातलाय. ब्रह्मा हेम. म्हणजे वो कहाँ से डिस्को में से आया. इमो. वाव. हे बघा हे असे ओपनच फिरते तिथं. खूप भारी वाटतंय. कोंबडे. वाव. हो भारी. खूप भारी वाटतं. तुम्ही इथं फॅमिली सोबत येऊ शकता. एकदम फ्रेंडली बर्ड्स. सगळ्यात भारी तर
ससा आहे. हॅपी बर्थडे. घाबरतोय बिचारा. आणि हा बघ, वाव, ए चेरी 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 चेरी. मारली ओ असं घे ना डायरेक्ट. काय तू पण उंदीर मामाला घेतलं. हो वाव किती भारी आहे. वाव खूप भारी वाटलं. पेरूच्या वाडीमध्ये पक्ष्यांची वाडी फिरायला खूप भारी वाटलं. सगळ्यात क्यूट तो उंदीर होता. हा मला तुम्ही पोपट जास्त आवडलं. नाशिकला आलात तर एकदा नक्की पेरूची वाडी व्हिजिट करा. मजा येईल तुम्हाला पण. पेरूच्या वाडीमध्ये पेरूची झाडे आहेत. एन्जॉय. कोण सगळ्यात जास्त एवढंच जाते वाटतं. अरे मागे उडाल लोकांच्या अंगावरती. हो पेरूची झाडं. क्रेडिट गोज टू गुगल भाई. ज्यांनी इथे आणलंय. जेली लोणचं खूप भारी. राजभावा कसं वाटलं रे तुला इथे येऊन? मजा आली. सगळ्यात बेस्ट तो उंदीर. तर हे बघा यांचा आहे हा मेन्यू. मिसळ 110 रुपयात. तर आम्ही मिसळ वगैरे आत्ता ट्राय नाही करणार आहे. आम्ही डायरेक्ट पेरूची लस्सी मागवतोय आणि पेरूची आईस्क्रीम. चला आपण ट्राय करूया. ॲम्बियन्स बघा. वाव वाव एकदम नॅचरल आहे. नॅचरलच केलं आहे फुल. लस्सी ये पेरूची लस्सी मागवलेली आहे. तर आता आम्ही आता पेरूची लस्सी ट्राय करतो. बघूया. फर्स्ट टाइम ट्राय करतोय पेरूची. फर्स्ट टाइम ट्राय करतोय. ये मस्त आहे. पेरूच्या चव सारखंच आहे फक्त लस्सीच्या फॉर्म मध्ये. हा मस्त मस्त. प्युअर आहे. प्युअर आहे. डुप्लिकेट नाही. आणि वरतून पेरू पण टाकले. आला तर नक्की ट्राय करा. तुम्हाला आवडेल. 5 पैकी 4.9. कारण की जास्त स्वीट नाही. असं नाही रे भाई. फर्स्ट बाईट खातोय पेरूची आईस्क्रीमची. वाव एकदम प्युअर आईस्क्रीम आहे पेरूची. आणि मसाला आणि मीठ टाकलेलं आहे. तर त्याला ट्राय करा. चांगलं लागतं. हे जरा नीट मिक्स कर. वाव. मला पहिलं स्टार्टिंगच ऑसम आहे. एकदम ऑसम. भाई एकदम प्युअर. एकदम नाही पण एकदम प्युअर लागतंय का. असं वाटतं इथंच पेरू काढून यांनी इथेच आईस्क्रीम केले. आमच्या समोर बनवली. आमच्या समोरच त्याने आईस्क्रीम बनवली. मजा आली. आता भज्या मागवल्या आहेत. अरे मरू. आता हे आहेत पेरूचे भजी. पेरूच्या वाडीचे भजी गरमा गरम आहे. हा 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 वाव. पेरूची भजी. पेरूच्या वाडीतले भजी आहेत. पेरूची भजी. पेरूची भजी आहे. नाही पेरूच्या वाडीतले कांदा भजी आहेत फक्त. मस्त लागते. आईस्क्रीमला पण रेटिंग आहे 5 पैकी 4.8. कारण की याच्यामध्ये पेरूचे पीस नाही. तर आमच्याकडे राजपोपट आहे. राजपोपट पवळे. मी पेरू खातो आणि हा मिरची खातोय. मिरची. भजीला रेटिंग आहे 5 पैकी 4.4. मस्त आहे भजी. पण आयडिया आहे पण हा मस्त लागते. मिरच्या पण मस्त आहे. आईस्क्रीम मध्ये थोडेसे पेरूचे पीस असते ना अजून मस्त लागला असतं.
पेरूचे पीस नसल्यामुळे आईस्क्रीमचं रेटिंग घसरलेलं आहे. माझ्याकडून फक्त 3. 5 पैकी. हा बाई मी 4.8 दिले ना बघा. मला खायची म्हटलं. मिसळ पाव आम्ही नेक्स्ट टाइम ट्राय करायला येऊ. कारण की यांचं 5 वाजता बंद होतं म्हणून. तर चला आता हे खाऊन आम्ही निघणार आहे. हे खाऊन आम्ही जाणार आहे एका सिक्रेट प्लेसवर. तर तुम्ही बघा. तर पेरूची वाडीला येऊन खूप भारी वाटलं, मजा आली. ते पक्ष्यांची वाडी होती ते बघायला पण खूप मस्त वाटलं. आणि आम्ही ते आईस्क्रीम आणि लस्सी ट्राय केले ते पण खूप भारी वाटलं यार, मजा आली. मी तर फॅमिलीसोबत या नाशिकमध्ये आणि ट्राय करा. तर चला आता चाललोय जरा पुढे. भाई पेरूचा ज्यूस घेऊन आलास. पेरूचा ज्यूस शुभमने घेतला पेरूचा ज्यूस. व्हेरी ऑथेंटिक. मस्त, व्हेरी नाईस. तर फायनली आता आम्ही आलेलो आहे सनसेट व्ह्यू बघण्यासाठी नाशिकच्या गंगापूर डॅम जवळ. वाव, खूप सुंदर सनसेट. वाव, खूप सुंदर. सनसेट एन्जॉय करा मित्रांनो, खूप भारी आहे. सनसेट आणि पाण्याचा शांत आवाज. वाव, खूप भारी वाटतंय. वाव, थंड पाणी आणि हा व्ह्यू एकदम पीसफुल यार, भारी वाटतं एकदम मस्त. वाव, भारी, थंड वाटतं एकदम. आणि आता किती 6 वाजत आलेत. तर सनसेटच्या आधी तुम्ही येऊ शकता, 5:30च्या आधी या. सनसेट व्ह्यू एन्जॉय करायला भेटेल इथे गंगापूर डॅमला. खूप मोठा डॅम आहे, पाण्यात जास्त खोल उतरू नका. बस इथं प्री वेडिंग शूट पण होत आहे पाठीमागे, शांत वाटतंय मस्त. हे बघा प्री वेडिंग शूट. आणि तिथून पक्ष्यांचा थवा जातोय, दिसतोय का नाही? यो बाय, मस्त. आम्ही पाण्यामध्ये पाय टाकून बसलो, एकदम रिलॅक्स वाटतंय. थंड पाणी आहे फुल. बोटिंग पण होते इथं, लास्ट टाइम आलो तेव्हा नव्हती. मस्त वाटतं, एकदम रिलॅक्स झाला. व्हेरी नाईस, खूप भारी वाटलं, मस्त सनसेट एन्जॉय केला. आणि असंच आजचा दिवस संपलेला आहे आपला. तरी थोडेसे वाईब्स अजून बाकी आहेत. तर चाललो आम्ही पॉझिटिव्ह वाईब्ससाठी. तर कुठे चाललो आहे ते तुम्ही बघा. हा आहे इथला सनसेट व्ह्यू. ऑरेंज 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 हेच आहे पूर्ण इन जेनझी लँग्वेज. तुम्ही आज जर जेनझी ऑडियन्स असाल तर. आता आम्ही आलेलो आहे पंचवटीला. खूप मस्त आहे. नाशिकला आलात आणि पंचवटीला नाही आलात तर एकदा नक्की या. आणि गोदावरीचं आपलं गंगेचं दर्शन घ्या. श्रीराम मंदिर दर्शन घ्या सगळ्यांनी. या ठिकाणी गंगा आरती असते 7 वाजता. आमच्याकडनं मिस झाली, थोडंसं उशीर झाला याला, ट्रॅफिक होती. खूप मस्त वाटतं आल्यावर.
बघायला पण खूप सुंदर वाटतं. साधना चुलीवरची मिसळ. तर आज आम्ही रात्रीचं डिनर या ठिकाणी करणार आहे. मस्त. वाव, राजवाडा टाईप आहे बरं. वाव, नाईस ॲम्बियन्स मस्त. पिक्चरचा सेटच वाटतोय. वाव, खूप भारी. कुठल्या तरी मूवीचा सेट वाटतोय बघायला गेलो तर. बघा यावर वीर भारी. वाव, भारी आहे. असं कोण नसेल तर भारी वाटतं बघायला. एक प्रॉपर मूवी सेट. साधना चुलीवरची मिसळ. हो, इथं मिसळ खायला. आता मिसळचं बंद झालंय. आता जेवणार आहे आपण रात्रीचं. तर चला जेवणाचे मेन्यू बघूया काय. हो, हा, रशी नाही करत. साधना राजेशाही. हा बघा यांचा मेन्यू. बॅक साइड मेन्यू. मसाला पापड तोडलेला आहे. यम्मी. पनीर पनीर चिल्ली. यम्मी. जबरदस्त. बटर नान आणि शेवया भाजी. पनीर कोल्हापुरी. लिंबू पिवळा दे. आता आपण शेवया भाजी ट्राय करणार आहे. थोडं स्पायसी सांगितलेलं. भारी लागतं शेवया भाजी. पनीर मशरूम मसाला. लिंबू टाकायचं. सगळ्यावर लिंबू टाकल्यावर मजा येतं. ही ग्रेव्ही वेगळी आहे, ही रेड आहे. तर चला पनीर ट्राय करूया. वाव. मस्त. या लोकांची स्पेशालिटी आहे. वाव, खूप छान जेवण आहे. आता आपण मशरूम पनीर ट्राय करणार आहे. मस्त आहे. मशरूम पनीर पण चांगला लागतो. हो 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 हो, गरम गरम. गुड मॉर्निंग. रात्री जेवून लगेच घरी आलो आणि झोपून गेलो. यार दिवसभर फिरलो होतं तर खूप झोप आलेली. घरी झोप लागली समजलं पण नाही. झोपून गेलो उठलो आता. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. खूप थंडी येते, म्हणजे ठाण्यापेक्षा तरी जास्त थंडी येते. आणि कालचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आम्ही साधना चुलीवरची मिसळच्या इथं जेवायला गेलो. तिथूनचं जेवण खूप छान होतं, मजा आली, मस्त होतं. माझ्याकडनं साधना चुलीवरची मिसळच्या जेवणाला रेटिंग आहे 5 पैकी 4.9. ॲक्च्युली खूप चांगलं होतं.
तर चला हा व्हिडिओ आता इथंच एंड करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.